नमस्कार. बघितलं आमची कंटिन्युटी किती भारी असते. डे 1चा व्लॉग आम्ही इथे आमच्या घरात संपला. डे 2चा इथे आमच्या घरातून चालू केला. इथून डायरेक्ट तुम्हाला नाशिकला, मी जी लहानपणी नाशिकला जिथे ज्या घरात राहायचो त्या घरातून आता अख्खा हा ब्लॉग बघा आणि बघा पुढे काय चाललंय. बाय बाय कर नाही करायचंय बाय. ब्लॉग चालू होणार आहे. लास्ट ओ ब्लॉग एंड. हाय. काय बोललास ते परत बोल. बोललो की माझे पप्पा यांना शिकवायला होते तेव्हा एक एक पोलीसवाले ठेवतात असे आतमध्ये जे असतात ना त्यांचं एक डेझिग्नेशन वरचे पोलीसवाले असतात ते. मग काय शिकवायचे तुझे पप्पा? की क्रिमिनल लोकांना कसं ओळखायचं, कसं पकडायचं, काय विचारपूस करायची. मग तू एवढा साधा भोळा कसा? मागे बघून गाडी चालू का आता शाणी. इथे मी मस्त माझं घर बघतोय. मस्त घर कुठे ते सोडून आम्हाला सगळं दिसतंय. स्विमिंग पूल जिथे कधी मला स्विमिंग शिकवू नाही शकलं कोण, पण इथे इकडच्या पोलीसवाल्यांनी मला स्विमिंग शिकवलंय. अजून काय स्किल्स शिकलास इकडे? हॉर्स रायडिंग. भाई हॉर्स रायडिंगचं पण दाखवतो ना तुला, इकडेच आहे मागे, ते पण दाखवतो ना. घोड्याचं नाव काय होतं तुझ्या? चेतक. ग्रीवा आणि चेतक दोन होते. काय बरं वाटतंय भाई पण इथे येऊन. आधी त्यांना हे तर दे की आपण कुठे आलोय काय. मी आलोय महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये, जिथे मी माझं 7वी 8वी 9वी 10वी एवढं माझ्या आयुष्यातलं एवढा टाइम घालवला इकडे. आमचं घर, हे यशचं घर आहे. आमचं हा घर होतं जिकडे यश राहायचं आणि इकडे काय काय टवाळके केले. अरे मी काय केलेलं माहितीये का, यांच्याकडे ना तलवार असते, पोलीस ऑफिसरांकडे तलवार असते. तर इथे मला आधी ओळखायचे नाही ना, तर मी एकटा काय खेळत बसायचो, एक झाड पकडायचो आणि त्या तलवारीने मारत बसायचो. बस हे माझा खेळ होता तेव्हा. कोण नाही ओळखायचं मला तेव्हा इकडे. आणि इकडची पोरं सगळी आतल्या आतच राहते, त्यांच्यात राहणारी होती. आणि हे सगळं आधी नाही लावतायचे, आता लावू दिले. इथे आम्ही एक ह्याचं झाड लावलेलं, काय बोलतो त्याला, कडीपत्ता नाही रे यार, जास्वंद नाही रे यार, चहापत्तीचं. कसं कळालं रे तुला? आणि हे कसं कळालं? चहापत्ती कसं ओळखलं? एक ट्युटर ठेवलेला मला मॅथ शिकवायला, तर तिथे मला टेबल टाकून दिलेलं, तिथे बसवायचे मला दररोज. एवढ्या अशा सगळ्या लोकांमध्ये राहिलायत, मग तू एवढा साधा भोळा कसा झालास? मी साधा भोळाच आहे भाई. हा, चाकूने तलवारीने खेळायचास, मग एवढा साधा कसा झालास? मच्छर भगवतात, जाम मच्छर आहेत म्हणून हे लोकांनी इथे आयडिया केली की पहिले हा रेडी आहे भाई, मच्छर पळवायचे. हा उडवा उडवा उडवा. हे बघा केवढे मच्छर आहेत. उडवा 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 जा. हा लगेच घुसतो. हा दार लावलेलं आहे गाईस, तुम्हाला दिसत नाही काय, पण आम्ही दार लावलेलं आहे. मच्छर एक पण आत घुसलेला नाही. लाईट ला मेन स्विच बोर्ड. अरे स्विच बोर्ड असतो, एक स्विच बोर्ड असतो. फ्लॅश मार इकडे दाखव. एक मिनिट टाकायची आहे काय एवढं पण कळत नाही यार. हाताला नाही लागली. अरे एक मच्छर तरी घुसला आत. शीट यार, खूप फालतू जोक होता. एक्झॅक्टली 2 घुसले वाटतं. आणि तू काय आहेस? सर्वात मोठा मच्छर. आपली प्रथा आहे की आम्ही घर दाखवणार आणि हे सगळं प्रमोशन वगैरे नाहीये. तर मग आम्ही तुम्हाला घर दाखवतोय आणि आम्ही पण तुमच्यासोबत आताच बघतोय. हा दरवाजा ह्याच्यातून आम्ही आत आलो, पण त्याच्या आधी तुम्हाला 2 वेळा असं करावं लागणार, 15-20 वेळा, म्हणजे मच्छर आत येणार नाही. तरी एक येऊ शकतो. हा त्याच्या पुढे इकडे आपण हा दरवाजा उघडूया. दरवाजा का उघडायचा, काय येडेत काय तुम्ही लोक? दरवाजा कसा, इथे टीव्ही दिलेला आहे त्यांनी, इथे काहीतरी आहे समथिंग. ओ माय गॉड, कमोड. वाव, इंग्लिश तो विचारतो. किचन लाईट, फुल ऍक्सेसिबल किचन विथ गॅस. दूध आहे का? ओ माय गॉड, वाव. काहीच नाही, हे किचन आहे. मॅगी आणायला हवी होती. मॅगी इन्स्टामार्ट करू. इकडे तुला नाशिक मध्ये कोण इन्स्टामार्ट मिळणार आहे? हा हे बेडरूम. लाईट लाव. लाईट नाही लावत. पण चांगलं आहे. बेडरूम छान, पण ह्याच्यात आपण चौकशी झोपणार म्हणून तर बाहेर एक्स्ट्रा हे दिलंय ना. जाई नाहीये मच्छर. चला हे झालं आपलं. चला एवढंच आहे, रूम संपला इथेच. सिग्नेचर कर माझा फरक. शर्ट आई एक मिनिट ऐक तर. बडी लागले यार. याच्यासाठी भांडताय. सांगू तर झालं काय, मी त्याला दाखवलं. याच्यासाठी भांडताय, याच्यासाठी दोघं पण. चॉकलेट काढले आणि अशी बस केली.
आता यशला उरलंच नाही आणि घेतलं खेचून तोंडवर झालंय. तोंड बघायचं का तू खा नको 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 आई ग नाही झालं प्लीज 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 शिवानी लागेल ना शिवानी लक्ष ठेव. हातच नाही लागले, हातच नाही लागले. तिचा बर्थडे ना हा माझा वाढदिवस आहे. माझा वाढदिवस आहे. काय एवढं स्पेशल केलं त्याचं हेच नतीजा देतोय मला. तोडलंच माझं चॉकलेट. तुझ्या तुटलंय तसंच होतं त्या आधीपासून. हाफ मी देते त्याला हाफ. दोघींनी द्या. सॉरी सॉरी एवढं देते मेहरबानी समोर आणि इथे ठेवा पाणी देऊ पाणी. गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. नेहमी सारखं मीच पहिले तयार झालोय बघा, बाकी सगळे मागून येतात. बघा ही आली. नमस्कार कर शिवानी, नमस्कार. लवकर कर लवकर कर, पळत पळत ये. नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो. काल रात्री आम्ही ब्लॉग एंड नाही करू शकलो, पण त्याच्यात आम्ही काहीतरी क्लिप टाकली असेल. आता आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात. आम्हाला सकाळी 6 वाजता निघायचं होतं, 5ला उठून, पण काय माहित काय कारणामुळे लेट झालं. आम्ही दोघी गेले अर्धा एक तास रेडी होऊन बसलो. काय आम्ही 5ला उठलो. हे लोक अर्धा एक तास झाले रेडी आहेत. तर चेहरा बघा त्याचा, चेहरा बघा, अर्धा तास झाले हे लोक रेडी आहेत. आणि हा 1 मिनिट तुम्हाला अजून एक चेहरा असाच बघत असतो आमच्याकडे. वर येताना खाली जाताना सगळीकडे असाच बघत असतो हा. काय झालं बोलते, असा कसा येईल तो. चला चला आम्हाला जायचे, दर्शन लेट झाले. फटाफट जातो, दर्शन करतो, परत भेटू. काय आलो आम्ही श्री त्र्यंबकेश्वर मंदिर. वाव. मी दिसलो नाही तर चालतं, कारण माझा आवाज माझ्या लोकांपर्यंत पोहोचतो ना, त्यांना कळतं की मी त्यांच्या सोबतच आहे, म्हणून दिसायची काही एवढी गरज नाही मला. किती सुजलेले झोपलेले डोळे. सगळ्यात पहिले आम्ही दोघं उठलोय. खरं खोटं बोलतो यार. नाही 1 मिनिट मी सांगतो. मी उठलो, 1 मिनिट मी सांगतो. मी 5:30ला उठलो. मी बघितलं तुमच्या इकडचं काय लाईट बीट चालू का, तुमच्या इकडचा लाईट चालू नव्हता. मी बोललो 5 मिनिटं झोपू दे अजून सगळ्यांना. मग मी पण अलार्म स्नूज केला. आंघोळ सर्वात पहिले कोणी केली, तुम्ही सगळ्यांनी केली. ते मी सांगते, मी 5:20ला उठली. मी 5:20ला उठली. मी बाहेर जाऊन बघितलं तुम्ही ना गाढ झोपले होते. लाईट नाही चालू केला. काय खोटा. चला मंदिरात जाऊ दे, बाहेरच ठेवूया आपण हे सगळं आणि मंदिरात जाऊ. दर्शन झालेलं आहे, खूप सोपं दर्शन. आणि तुम्हाला आधीच सांगतो ते ना, दर्शन घेतलं VIP, पण ते असं काय एकदमच हे वालं नव्हतं. तिथे ऑनलाईन त्र्यंबकेश्वरची बुकिंग होते 5ची. आम्ही बाहेर उभं राहून 2 मिनिटात केली, कारण आम्हाला माहित नव्हतं आधी. तर इथे बाहेर आम्ही जेव्हा चप्पल वगैरे काढतो तेव्हा उभं राहून केली. तुम्ही आधीच करू शकता. हे आहे छान त्र्यंबकेश्वरचा परिसर. आमच्या व्हेरी नाईस मंदिर. दोघांचे डोळे सुजले. ऍक्शन बघायचा, फोटो काढायची. हा कसलं काय हे, हे असं कोण काढतो फोटो. फोटो बघितला का, मी एवढा वाकडा असून मी एवढा वाकडा होतो. तुम्ही बघितला ना, तुम्ही बघितलं मी किती वाकडा होतो. फोटो बघा किती सरळ आलाय. बघू केवढा वाकडा असून फोटो छान आलाय. हे छान आलाय रे भाई. मी काढतो. हा बघ चांगलं भाई. हा तुझी. आणि ह्या नंतर बाकी मोठे काय. इथे आम्ही गाडी चालवून मेहनत करतोय. बिचारी बघा, रात्री झोपायला नाही मिळालं तर गाडीत झोपते, पण झोपणार कुठे ना कुठे तरी झोपणार. मी आता पडेल बघा. 1 मिनिट. 1 2 3 4 पड ना. 1 2 3 4. अरे पड ना. 1 2. झाली पडलेली, म्हणजे आता सरळ झाली. मी जागी होती. ट्रेडिशन नुसार तुम्हाला असं डायरेक्ट कशानंतर कुठे गेलेलो आपण, त्र्यंबकेश्वर नंतर आम्ही तुम्हाला डायरेक्ट ठाण्यात दिसतोय. आणि ठाण्यात आल्यानंतर आम्हाला भूक लागली, तर आम्ही ह्या माणसाला, माणूस फर्स्ट टाइम आमच्यासोबत इकडे आलेला आहे साऊथ बॉम्बेला. काय म्हणायचं तुला साऊथ बॉम्बे बद्दल? अजून मी खाल्लं नाही, सो लेट्स सी. पण खाल्ल्यानंतर काय बोलशील असं वाटतं तुला? काय वाटतं? यश नको काय असतं?
कसा वाटला तुला डोसा आता खाल्ल्यानंतर चांगला होता? नाही चांगलं आहे. चांगला आहे? असं का खातो तू डोसा? आणि किती जाणार आहे जाऊन जाऊन. हा जाणार, मी घालवणार बरोबर, तू टेन्शन नको घेऊ. असं कोण खातो डोसा? मी खातो असा घेतो आणि असा खातो. माझा कांदा उठतो पाव. माझा कांदा नेहमी असंच होतं, जे मी मागवतो ते लास्टला येतं आणि सॉरी नेहमी असं होतं की जे मी मागवतो ते फर्स्टला येतं. सॉरी जे मी मागवतो ते फर्स्टला येतं आणि हे लोक तुटून पडतात. आता हिच्या सोबत हा पण झालाय. झूम कर आता पकडलं जाईल ना मी जे खोटं बोलतो ते, कारण हा पण बसलाय. पण एवढी छान का दिसते तू झोपेत असून सुद्धा? हा वाव यार, एवढा वेळ आपण इथे आलोय पण नेहमी हेल्दी मीच मागवतो. हे बघा, हे जे हेल्दी वाला आयटम आहे ना हा माझा आहे. कोणाचे? अरे भाई काय खोटं, भाई खोटारडे दोघांच्या दोघं. हे मसाला डोसा, हे घी वाली इडली नाही, पण हे त्यातलं हेल्दी असतं ना. ह्याच्यात घी पण आहे, घी चांगली असते जॉईंट साठी. आणि जेव्हा असं कोण येतं ना, जेव्हा आपली बाजूच घेत नाही, एकटे पाडतात यार लोक. मला ते गोरे गोरे लोक मिळून एका काळाला एकटे पाडतात. बघा आम्ही ब्लॉग करतोय, खायचं बंद नाही करणार मी. घरी पोहोचलो आपण ऍट लास्ट. कसं वाटतंय घरी येऊन? झोप येते. वाव, तुला कसं वाटतंय? स्पीचलेस वाटतंय तुला? ब्लॉग बघून पण स्पीचलेस वाटणार आहे. व्लॉग बघून पण तुला स्पीचलेस वाटणार आहे. सॉरी शिवानी, व्लॉग बघून पण तुला स्पीचलेसच वाटणार आहे. खूप छान व्लॉग होतोय, कारण व्लॉग खूपच जबरदस्त होतोय. रूम कुठे आहे? आणि आता बंटवारा होगा इसका. बंटवारा होगा इसका. मी करतो. एक तेरा, एक मेरा. ओके, 2 तेरा, 2 मेरा. ओके, और 3 मेरे. शायनी, आपलं ठरलेलं 1 तेरा 1 2 मेरा करायचं यार. हे अचानक काय घेऊन टाकलं? आम्ही ठरवलं आता मस्त ब्लॉग मध्ये टाकूया 1 तेरा 1 मेरा 2 मेरा 1 तेरा. हे 3 काय केलं यार? चला आता आम्ही मला वाटलं याच्यातले पण घेते. चला आता आम्ही इकडेच आमचा दिवस काय त्यांनीच आणून दिलंय आपल्याला. त्याला कशाला पाहिजे? त्यांनीच आणून दिलंय. हे बघा, वा, प्रथा करण्याची तयारी चालू झालेली आहे. प्रथाची तयारी. चला, थँक्यू आमचा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब इथपर्यंत बघितल्याबद्दल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या ब्लॉग आवडत असेल तर खाली कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि झूम करते ना, झूम करते. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे ब्लॉग नीट बघा. आणि काय असेल आम्हाला नवीन भाई, तुला काय मजा येते? तुला ब्लॉग बघून मजा येणार आहे. ए बाय बाय. नाही झालं, आता झालं. आता सगळं नाही लावलं. बाय बोल. बाय. परत भेटूया.